काका थँक्यू रिजेक्शन वन क्वेश्चन, एक प्रश्न विचारतो. तर फिटनेसबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? फिटनेस केलीच पाहिजे. आणि फिटनेसमध्ये तुम्ही काय करता? फिटनेसमध्ये रनिंग, तुमचं डाएट काय? डाएट तुमचं वय काय आता? 24. 24. आणि तुम्ही फिटनेस कधीपासून चालू केली? 2020. अच्छा, जर तेव्हा तुम्हाला काय माहिती असायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला आत्ता 24पर्यंत जे तुम्हाला माहिती आहे? 4 वर्षामध्ये जे तुम्हाला कळलं फिटनेसबद्दल, जर ते तुम्हाला 20 वर्षाच्या वयात कळलं असतं तर कुठं असतं तुम्ही आता? भरती. तेव्हा तुम्ही काय चुका केल्या मग? तुम्ही काय जंक फूड विंक फूड डेली रुटीन काय तुमचं? घरचं जेवण आणि बाहेरचं तुम्ही खातच नाही बिलकुल पण? अच्छा, काय काय खाता? आणि पळता किती किलोमीटर पळता तुम्ही? 10 किलोमीटर? सिरियसली 10 किलोमीटर पळल्याने किती स्टॅमिना वाढतो? आणि याचं बेनिफिट कधी भेटतं आपल्याला? 1 वर्षानंतर, 2 वर्षानंतर? फॉर एक्झाम्पल आता आपण तुम्ही पळता फॉर एक्झाम्पल, तर तो किती वर्ष जगतो? जिमला न जाताना अशी बॉडी आहे. हेल्थबद्दल अजून तुम्हाला कुठल्या टिप्स द्यायचे? जिमला गेलं पाहिजे का इथं येऊन पडलं पाहिजे? मोटिवेशन भेटत नाही आम्हाला. आता तुमचं कसं सवय लागली, आम्हाला कसं सवय नाही आहे. काय केलं पाहिजे? कसं म्हणजे पळणं बस आहे का? पाणी किती प्यायला पाहिजे? तुम्ही 7 ते 7 लिटर पाणी पिता आणि किती बाटल्या? 6 ते 7 बाटल्या. अच्छा, आणि दुसरं काय करतात ह्याच्या व्यतिरिक्त? काय हॉबी? पोलीस भरतीमध्ये तुमचा ह्याचा अभ्यास कसा चालू आहे मग? आपला पेपर चांगला चालू आहे. कधी आहे तुमचा पेपर? पेपर आता सध्या तर नाही आहे भरती. अच्छा, आणि आत्ताची जी मागची भरती झाली त्यामध्ये काय झालं? किती अटेम्प्ट दिलेत तुम्ही? एकच अटेम्प्ट दिला पोलीसचा. अच्छा, 24 वर्षातून तुम्ही एकच अटेम्प्ट कसं काय दिला? आधी आर्मीची तयारी करत होतो. आर्मीमध्ये किती दिले? आर्मीमध्ये एकच दिला, कारण कोरोनात गेले ना 3 वर्ष. कोरोनात 3 वर्ष गेले. बरं, त्या 3 वर्षामध्ये तुमची जी प्रिपरेशन झाली ती त्याचं तुम्हाला काय वाईट वाटलं का? नाही, आणि आता कसा फायदा होतो त्याचा? त्याचा फायदा आता होतोच आहे चालूमध्ये. कारण आपण जास्त दिवस ग्राउंडमध्ये नाही दिले तरी आपला ग्राउंड रेग्युलर रनिंगच राहते. हां. अच्छा, आणि आता तुम्ही आता घेता येत. बहुतेक वेळेस काय होतं माहिती आहे का, आता पोलीसवाले जे सिलेक्ट होतात त्यांचे पोटं बाहेर येतात, बरोबर, मग ते एक मेंटेन का नाही करू शकत? ते सोडून देते, ग्राउंड वगैरे करत नाहीत. का? बरं, ते जर ग्राउंड जिंदगीवरमध्ये असतं पोलिसांना तसंच करायचं तर कसं असते पोलीस आपले? मग आर्मीवाले जास्त तेव्हा एवढं क्राईम बी वाढलं असते का? नाही. आता कसं काय क्राईम वाढतात? काय वाटतं, काय रिझन आहे? आणि आत्ताच्या सोसायटीमधल्या प्रॉब्लेमबद्दल काय बोलायचं तुम्हाला? म्हणजे आत्ताचे जे करंट प्रॉब्लेम आहेत, अनएम्प्लॉयमेंट, त्याबद्दल काय बोलायचं? तुम्हाला काय शंका आहेत आत्ता, म्हणजे नाही का, आता आपल्या सरकारबद्दल कुठले प्रॉब्लेम फेस नाही, म्हणजे तुम्ही फेस करताय ते सॉल्व नाही झाले? अच्छा, आपल्या महाराष्ट्राचं व्यतिरिक्त दुसऱ्या स्टेटचं कसं वाटतं तुम्हाला? तुम्ही कुठं फिरायला विजिट किल्ले बिल्ले कुठलाच किल्ला नाही? अच्छा, महाराजांबद्दल काय वाटतं तुम्हाला? अच्छा, आणि अजून एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे डिप्रेशन म्हणजे काय? डिप्रेशन नावाची गोष्ट आहे पण का? काय डिप्रेशन? आपण स्वतः विचार केला तर डिप्रेशन. बरं, आपण एक फॉर एक्झाम्पल सांगतो. आता कुठला माणूस फेल होत असेल, आता
आता कुठला माणूस डिप्रेशन त्याच्या ह्याच्याने डिप्रेशनमध्ये असं ठीक आहे, त्याला प्रेमात धोका भेटला, फक्त त्याला आपण छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो दाखवले प्रत्येक वेळेस, तर काय होईल? मग डिप्रेशन नावाची गोष्ट कसं काय? कारण ते स्वतः मनावर होईल आपल्या. बरं, आपण जर त्याला परत प्रत्येक वेळेस असा तो फोटो दाखवत गेलो, ते ज्या वेळेस कारणं बनवली त्या वेळेस तो फोटो आपण 100 वेळेस 200 वेळेस 300 वेळेस तो फोटो त्याला दाखवला पोलिओसारखा दिला, तर कसं वाटतं तुम्हाला? काय होईल? काय बदलेल त्याच्यामध्ये? हां, मग लोक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतात, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात, मग डिप्रेशन त्यांना कसं होऊ शकतं? मला हा प्रश्न पडला. म्हणून मी असा एक विचार केला आहे की आपल्याला रिजेक्शन भेटतं, सगळ्या गोष्टी भेटतात, आपल्याला लो पॉईंट येतात लाईफमध्ये आपल्या ह्याच्याने, तर कुठली असे सिच्युएशन आहे की ते छत्रपती संभाजी महाराजांपेक्षा आपले जास्त होणारच नाही, कोणतीच नाही आणि येणार पण नाही. मग आपण एवढं काय लाईटली म्हणजे हे घेतो त्या गोष्टीला? तुम्हाला काय वाटतं की मी जर ही आयडिया केली, मी प्रत्येक पोरला प्रत्येक फेलियरच्या नंतर महाराजांचा फोटो दाखवला आणि विचारलं बघ कोणाचं फेलियर जास्त मोठं, ऑटोमॅटिकली कोणी पण मला असं बोलणार नाही की माझं लय मोठं, राईट? तर ती आयडिया आपण केली तर काय वाटतं तुम्हाला, कसा इम्पॅक्ट होईल? मला काय वाटतं माहिती आहे का, आपण एका मेंटल बिमारीमध्ये आहे, आपल्याला आहे ना दवाईची गरज आहे, आणि ती दवाई म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो, आणि आपण औषध नाही घेत त्याच्यामुळे आपण बिमार आहे, म्हणून लोकांना औषध देण्याचं माझं काम आहे, राईट? सो कसं वाटतं तुम्हाला ही कॉन्सेप्ट? आणि ते औषध प्रत्येकाला द्यायची गरज आहे, पोलिओसारखं, ज्याला आवडत नाही त्याला पण द्यायचं, कारण की डिप्रेशन नावाची गोष्ट फक्त ते मला असं वाटतं प्रँकसारखी आपल्यासाठी. म्हणून मी तर हे करणार आहे, मी प्रत्येक पोराला डायरेक्ट मी फोटो दाखवणार आहे महाराजांचा, म्हणणार आहे की बघ ह्यांच्या पुढं कारण सांग, राईट? तर कसं वाटतं तुम्हाला ही कॉन्सेप्ट? आणि मी रँडम लोकांना भेटतो, व्हिडिओ बनवतो, पर्सनॅलिटी डेव्हलप करतो, कुणाला स्टेजवर जायला भीती वाटत असेल तर त्याला पण मी औषध देतो. मग सगळ्यांना औषधाची कमी आहे, राईट? सगळ्यांकडे औषधे पण ते घेत नाहीत, त्यांना पोलिओसारखं द्यायचं आपलं काम आहे, राईट? इंजेक्शनसारखं. कसं वाटतं तुम्हाला हे औषध देणं सगळ्यांना, आहे ना? ह्याच्यानेच आपलं इंडिया जरा ग्रो करेल. आपण फक्त कारणं देण्यामध्ये पुढे आहे, बाकी कुठल्या गोष्टीमध्ये पुढं नाही आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, अजून एक. जर छत्रपती शिवाजी महाराज स्वतः स्वराज्यासाठी त्यांनी लढाई केली, तर मग आपण कुठल्या ह्याच्यावरनं बसून सगळ्या गोष्टी मागतो? मला कळत नाही. आपण पण लढलं पाहिजे. विदाऊट लढून कसं भेटणार आहे आपल्याला? लढण्याशिवाय काय पर्यायच नाही. ज्या दिवशी आपल्याला हे कळेल ना, लढणं आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, चॉईस नाही, त्या दिवशी माणसं ऑटोमॅटिकली त्यांचं स्वराज्य प्रस्थापित करणार. बरोबर ना? त्या माणसाने औषध नाही घेतलं लहानपणी, त्याचे दुष्परिणाम, डिप्रेशन, ह्या सगळ्या गोष्टी, तर त्याच्यामुळं. तर मला तुम्हाला चॅनल दाखवण्यात लय मजा येते, तुम्हाला चॅनल दाखवतो. कसं वाटतं तुम्हाला हे कॉन्टेंट? बरं आहे ना? तुम्हाला काय बोलायचं आहे व्ह्यूवर्सला? औषध बरं जाऊ दे, एवढं बोला की औषध घ्या, नाहीतर पोलिओसारखं देणार, आहे ना? हे माझं चॅनल